एंड सेम चालू आहे. फर्स्ट इयर 2024 पॅटर्न साठी महत्वाचा प्रश्न मला खूप मुलं विचारताय, कॉल मेसेज किंवा कमेंट मध्ये येतात की सर किती विषय राहिले तर आम्हाला वायडी पडेल किंवा सेकंड इयरला जाण्यासाठी आम्हाला किती विषय काढायचे. मित्रांनो काय होतंय, मुलांना काही पहिल्या सेमलाच अवघड रिझल्ट आलेले, खूप बॅकलॉग राहिलेले, या सेमला पण कितीतरी मुलांना अवघड पेपर जात आहे. सो मित्रांनो मी पुन्हा सांगेल, आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, ज्याच्यावरती तुम्हाला प्रत्येक विषयाचे इम्पॉर्टंट लेक्चर, त्याच्यानंतर पेपर स्ट्रॅटर्जी, IMP सगळं आम्ही प्रोव्हाइड करतोय फर्स्ट इयरच्या मुलांसाठी. सो या सगळ्या गोष्टींचा तुम्ही फायदा घ्या, म्हणजे वायडी पडणार नाही. येऊया आता आपल्या मेन विषयाकडे. सो मित्रांनो विषय बघा, फर्स्ट इयरला तुम्हाला 10 विषय असतात बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला ओरल प्रॅक्टिकल काहीच नसतं. मग आता लक्षात घ्या वायडीचं कसं असतं. वायडीला तुम्हाला फर्स्ट इयर मधून सेकंड इयरला जाण्यासाठी किमान 10 पैकी 3 विषय क्लिअर करावे लागतात. जर पहिलं सेम आणि दुसरं सेम दोघे मिळून 10 विषय, त्या 10 पैकी कुठले पण 3 विषय क्लिअर झाले तर तुम्ही सेकंड इयरला जाऊ शकता. तुम्हाला एटीकेटी लागते आणि सेकंड इयरला एटीकेटी म्हणजे अलाउड टू कीप टर्म, म्हणजे सेकंड इयरला अलाउड आहे. सेकंड इयरला गेल्यानंतर बाकीचे 7 विषय तुम्हाला काढायचे आहे. आता हे झालं विषयांच्या बाबतीत. याच्यात जर क्रेडिट म्हटलं तर क्रेडिट किती भरतं, फर्स्ट इयरला टोटल 44 क्रेडिट आहे. 44 पैकी 22 क्रेडिट जेव्हा भरतं, 3 विषय कुठलेही निघाले की 22 क्रेडिट भरतं, कारण तुम्हाला ओरल प्रॅक्टिकल फर्स्ट इयरला नाहीये. सो 22 क्रेडिट भरले की बरोबर तुम्ही सेकंड इयरला जातात. 22 क्रेडिट कधी भरता, जेव्हा 3 विषय निघले. आता राहिला प्रश्न वायडी कधी पडतो. मग वायडी कधी पडतो मित्रांनो, जर तुमचे 8 विषय राहिले, जर कुठले पण 8 विषय बॅक राहिले तरच तुम्हाला वायडी पडतो. लक्षात ठेवा, 7 किंवा 7 पेक्षा कमी विषय राहिले तर तुम्हाला वायडी पडणार नाही. क्लिअर मित्रांनो. सो या बारीक सारीक गोष्टी मी या व्हिडिओमध्ये क्लिअर केल्या आहे. अजून काही डाऊट असतील तर मला कमेंट मध्ये लिहा. सेम 2024 पॅटर्न, सेम 2019 पॅटर्नला फर्स्ट इयरला हाच रूल आहे. यस. सो डाऊट असेल कमेंट मध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल आपल्या फ्रेंड्सला सजेस्ट करा. सो घाबरू नका, 3 विषय इझी आहे जे आपण काढू शकतो आणि आरामात सेकंड इयरला जाऊ शकतो. तसंच तुम्हाला वाटतंय अजून आपले अर्धे पेपर झाले, अर्धे पेपर बाकी आपल्याला क्लिअर करायचे, तर नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यावरती तुम्हाला प्रत्येक विषयाचे PYQ सॉल्व आहे, एक एक दोन दोन सॉल्व PYQ आहेत, प्लस IMP क्वेश्चन आहे आणि व्हिडिओ लेक्चर मराठी हिंदीत आहे. सो IMP क्वेश्चन जस्ट तुम्ही बघितले आणि एक एक PYQ सोडवला ऍप वरनं, IMP लेक्चर मधलेच व्हिडिओ केले, बाकी जरी स्किप केले तरी एका दिवसात तुम्ही विषय तुमचे स्कोरिंग करू शकता, वायडी पडणार नाही. सो पर्पल हॅट ऍप्लिकेशन वरनं हजारो मुलं आज टॉप करताय आणि जे टॉपर आहे त्यांनी ते ऍप्लिकेशन घेतलं, त्यांची बेस्ट रिव्हिजन होऊन डायरेक्ट ते टॉप करू शकता वर्गामध्ये. सो विषय क्लिअर होतील, टॉपर होशाल. सो नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशन थ्रू अभ्यास करा आणि फर्स्ट इयरचं इंजिनिअरिंगचं टेन्शन सोडून द्या.